आता भिवंडी महापालिकेच्या सत्ता स्थापनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येते। भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड झाली आहे। कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील आणि भाजपमध्ये राडा झालाय आणि यानंतर विलास पाटलांना जवळ करून शिवसेना महापौर निवडणूक लढण्याचा प्रयत्न करते आणि यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि त्यामुळे भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे। भाजपमधील नाराज नगरसेवकांना फोडण्याचेही प्रयत्न शिवसेनेकडून सुरू असल्याचं कळत आहे। आपले प्रतिनिधी अनिल वर्मा सध्या आपल्या सोबत आहेत। अनिल, खरं तर सत्ता स्थापनेमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतंय। खरं तर आता ही निवडणूक कधी होणार आहे आणि त्या अनुषंगाने काय मोठ्या जोरदार घडामोडी घडत आहेत? माधवी, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये 20 तारखेला आता महापौराची निवड होणार आहे। त्यामुळे त्याआधी आपण बघितलं तर भिवंडी महापौराच्या निवडीच्या आधी महायुतीमध्ये मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण महायुतीमध्ये अक्षरशः फूट पडलेली आहे आणि शिवसेना आणि भाजप दोन्ही आपापले महापौर बसवण्यासाठी शर्यत करत आहेत। आकड्यांचा जमाव करण्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी ट्विस्ट आलेला आहे ते या ठिकाणी दिसून येत आहे। कारण शिवसेना भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या संपर्कात आहे आणि भाजपचे नगरसेवक फोडण्याचा या ठिकाणी शिवसेनेचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येतोय। मात्र कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि भाजपमध्ये जो झालेला राडा होता, त्या राड्यानंतर विलास पाटील यांना शिवसेना जवळ करून आकडे जमवत आहे। त्यामुळे भाजप कुठेतरी नाराज झालेली आहे आणि भाजप शिवसेनेला मदत करणार नाही असे या ठिकाणी चित्र दिसून येत आहे। ही सर्व माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर या सर्व घडामोडीमुळे महापौरच्या निवडीमध्ये मोठा ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नक्कीच आता शिवसेना आणि भाजपमधल्या फुटीनंतर महापौर नेमका कुणाचा होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद अनिल, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।